आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू ख़बरनामे में आपका खैर मक़दम है। मैं हूँ सिद्दीक़ी मोहम्मद अज़हर। ख़बरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम ख़बरों पर एक नज़र। औरंगाबाद में खसरे के मरीज़ों की तादाद में हो रहा है इजाफ़ा। सरप्रस्त बच्चों को तदारुकी टीके लगाएं। मराठा क्रांति मोर्चे की जानिब से मरकजी मुमलिकती वजीर राव साहेब दानवे के मकान के रूबरू एहतजाज। और लाल बावटा ज़रई मजदूर तंजीम की जानिब से पैठन गेट से ज़िला कलेक्टर ऑफिस मोर्चा। अब खबरें तफसील से। समृद्धि हाईवे को 11 दिसंबर को वज़ीर आज़म नरेंद्र मोदी के हाथों अवाम के नाम मौसूम किया जाएगा। इस सिलसिले में सरप्रस्त वज़ीर संदीपान भोमरे ने एडियन से बातचीत करते हुए इत्तला दी। मंत्र्यांनी आज नागपूर ते शिर्डी आणि त्यांच्यासोबत देवेंद्रजी फडणवीस या दोघांनी ही नागपूर ते शिर्डी रोडची पाहणी केली आणि एकदम चांगलं वाटलं, कारण हा समृद्धी रोड हा कधी चालू होतो, कधी लोकार्पण होतं, ही चर्चा अनेक दिवसापासून चालू होती। पण आता 11 तारखेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे स्वतः नागपूरला येऊन या समृद्धी रस्त्याचं लोकार्पण करणार आहे। आणि आपण बघितलं असं की हा जो रस्ता आहे, हा रस्ता मला वाटतं आपल्या संभाजीनगरवरून नागपूरला जर जायचं असेल तर 4 तास लागतात आणि आपल्याला मुंबईला जायचं असेल तरी 4 तास लागतील। म्हणजे इतकं कमी वेळ आपल्याला हे जाण्यासाठी लागणार आहे। आणि विशेष म्हणजे उपराजधानी ते राजधानी हा रस्ता समृद्धी रोड हा जोडला गेलेला आहे। निश्चितच त्याच्यामधून सगळ्यांचाच फायदा होणार आहे, समृद्धी ही सगळ्यांना मिळणार आहे। कारण वाहतुकीशिवाय दळणवळण जर व्यवस्था असेल तर निश्चित त्याचा फायदा हा सगळ्यांना होतो। आजूबाजूच्या गावांना सुद्धा याचा फायदा होणार आहे आणि जाण्या येण्यासाठी सुद्धा सगळ्यांना याचा फायदा होणार। औरंगाबाद गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल घाटी में खसरे के मरीज़ों की तादाद में इजाफ़ा हो रहा है। अब तक जुमला 103 खसरे के मुश्तबा मरीज़ पाए गए। बच्चों के खून की जांच के नमूने मुंबई रवाना किए जा रहे हैं। जिन मुकामात पर खसरे के मरीज़ पाए गए हैं, इन मुकामात पर बच्चों को टीकाकारी के लिए कैंप मुनक़िद किए गए हैं। मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारस मंडलेचा ने मज़ीद मालूमात दी। महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे हे जे काही गोवरचे रुग्ण निघत आहेत त्या बाबतीत पूर्ण दक्षता घेतली जात आहे। त्याच्याविषयी जे काही फील्डमधले मॉनिटरिंग आहे, जे काही सस्पेक्टेड आणि पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, जे काही सस्पेक्टेड रुग्ण निघालेलं आहे तर ते इमिजिएट त्या रुग्णाला आमच्या इथले वैद्यकीय अधिकारी आणि आमचं जे त्या हेल्थ सेंटरचं जे काही वैद्यकीय पथक आहे ते तात्काळ व्हिजिट करत आहे। त्या ठिकाणी त्यांचं वॅक्सिनेशनचं स्टेटस काय आहे, त्याच्याबरोबर घरामध्ये अजून बाकीचे सिबलिंग्स किती आहेत हे पाहिलं जात आहे। विटॅमिन एचा डोस इमिजिएट दिला जातो आहे आणि 24 आवर्स नंतर विटॅमिन एचा डोस आपण रिपीट करतो आहे। त्या पेशंटला आयसोलेशनमध्ये आपण ठेवतो आहोत। 0 ते 5 वर्ष वयोगट आणि 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील पूर्ण बालकांची संख्या सर्वे करून आमच्या आशाताईंनी ANMनी ते फाइंड आउट केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये MR1चे जे काही लेफ्ट आउट आहेत, MR1 to 2 मध्ये जे काही किंवा MR1चे ड्रॉप आउट आहेत, तर त्या सर्व बालकांची लाईन लिस्ट आम्ही बनवलेली आहे। आणि ॲडिशनल वॅक्सिनेशन सेशन्स जे आहेत प्रत्येक दिवशी, म्हणजे नोव्हेंबरमध्ये साधारणतः 24 वॅक्सिनेशन सेशन्स आम्ही लावले होते ॲडिशनल। तसे रूटीनमध्ये 464 RI सेशन असतात आपले, तरी त्याला ॲडिशनल 24 लावले होते। 1 तारखेपासून प्रत्येक दिवशी 7 ते 8 वॅक्सिनेशन सेशन आपले
या पूर्ण अफेक्टेड एरियात, आणि ज्या ठिकाणी सस्पेक्टेड केसेस आहेत त्या ठिकाणी आपण लावतो आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आउटब्रेक आहे त्या ठिकाणी ॲडिशनल वॅक्सिनेशन जे आहे 9 months to 5 yearsच्या चिल्ड्रनचं ते ॲडिशनल वॅक्सिनेशन MR डोस आपण करतो आहोत. तसंच जे MR1 आणि MR2चे ड्रॉपआउट आणि लेफ्ट आउट आहेत ते सुद्धा त्या सेशनमध्ये आपण करत आहोत. तर सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. सध्या जे आहेत 105 सस्पेक्टेड रुग्ण आहेत आणि 17 पॉझिटिव्ह आहेत. आणि जे काही प्रायव्हेटचे डॉक्टर्स पिडियाट्रिशियन ज्यांना की आपण पत्र दिलेलं होतं, तर त्या दृष्टीने प्रायव्हेटचे डॉक्टर्ससुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करत आहेत. त्यांच्याकडे जो काही फीवर आणि रॅशचा पेशंट आलेला आहे तो इमिजिएट आपल्याला कम्युनिकेट करतायत आणि आपण कम्युनिकेट केल्यानंतर त्या पेशंटला आपण कम्युनिकेट करतो. म्यूनसिपल कॉरपोरेशन औरंगाबाद का 40वां यौम तासीस 8 दिसंबर को मनाया जाएगा. इस दिन में मुख्तलिफ प्रोग्राम्स का एहतमाम किया गया है. म्यूनसिपल कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी की सदारत में हुई मीटिंग में इस दिन में प्रोग्राम्स की मनसूबाबंदी की गई. महानगरपालिकेचा जो 8 तारखेला 8 डिसेंबरला आपला वर्धापन दिन आहे त्यानिमित्त आरोग्य विभागाने 4 वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित केलेले आहेत. त्या आरोग्य शिबिरामध्ये स्पेशली मल्टी स्पेशालिटी डॉक्टर्स अवेलेबल राहतील याची दक्षता घेतलेली आहे. जसं की न्यूरोसर्जन आहे, फिजिशियन आहे, गायनेकोलॉजिस्ट आहे, पिडियाट्रिशियन आहे, सायकॅट्रिस्ट आहे. तर असे स्पेशालिटी डॉक्टर्स आम्ही प्रायव्हेटचे IMA कडनं मेडिकल कॉलेजकडनं आम्ही त्यांना प्रॉपरली पत्र देऊन त्यांना कॉल केलेला आहे. तर हे जे 4 आमचे आरोग्य शिबिर राहणार आहेत, एक म्हणजे झोन 1-2 वाल्यांना जे सिद्धार्थ गार्डन आहे, सिद्धार्थ गार्डनला एक राहील, नंतर N11ला राहील, N2 कम्युनिटी सेंटरला राहील आणि इकडच्या एरियासाठी जे आहे ते राजनगरला. तर हे जे शिबिर आहेत तर महापालिकेचे जे काही अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हे शिबिर आहे. तर 4ही ठिकाणची म्हणजे एका टोकाच्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला ह्या इकडं इतक्या लांब येण्याची गरज पडू नये याच्यासाठी आम्ही शहराच्या 4ही बाजूला ते तसे शिबिर अरेंज केलेले आहेत. आणि महापालिकेच्या आपल्या इथल्या कॅम्पसमध्ये ह्या बिल्डिंगमध्ये जी आमची आरोग्याची वॉर रूम आहे त्या वॉर रूममध्ये आपण 7 तारखेला ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा महापालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आव्हान केलेलं आहे की मॅक्झिमम लोकांनी त्याच्यामध्ये ब्लड डोनेशन करावं. गायरन अराजी होल्डर्स 1 से 1.5 एकड़ अराजी पर ख़ानदान की परवरिश करते हैं. इनके नाम के 7/12 दिए जाए. इस अराजी पर तामीर किए गए मकानात के PR कार्ड्स दिए जाए वगैरह मुतालबात पर आज लाल बाउटा ज़रई मज़दूर तंजीम की जानिब से पैठन गेट से ज़िला कलेक्टर ऑफिस पैदल मोर्चा निकाला गया. जमीन 40, 50, 20, 30 वर्षापासून आम्ही अतिक्रमण केलेली आहे. ते जमिनी आम्हाला मिळावं आणि जे घर आहे गायरान जमीन ते घरचं PR कार्ड मिळावं त्याच्यासाठी आम्ही हे मोर्चा काढलेले आहे. परंतु सुप्रीम कोर्टने काय सांगितलं, कोणीतरी एक ऐरा माणूस गेला त्यांनी काय सांगितलं ते गायरान जमिनीवाल्यांना हकालपट्टी करा. कसं का हकालपट्टी करा? 30-40 वर्षापासून बंजर जमीनला आम्ही उपजीविका करने के लिए हमने किए थे. आज सरकार म्हणते तुम्ही निघून जा. आम्ही निघणार नाही, आम्ही लढणार. दुसरी गोष्ट आहे जे घर आहे जसे की बाळूच, जोगेश्वरी, कोल्हाटी, बडगाव, पंढरपूर, नारायणपूर, नायगाव, रंजनगाव, बळदगाव हे सगळे जे गाव आहेत हे गायरांमध्ये घर कच्चा पक्का दोघं मिळून घर केलेली आहे. ते घर पण तोडून टाकायचे. जाणार कुठे? एक तर रोजीरोटी नाही, अरे राहायला जमीन खरेदी करून घर करूच शकत नाही तर त्याला तुम्ही करता काय म्हणता की तुम्ही निघा. आम्ही निघणार नाही आहे. आता आम्ही कलेक्टर साहेबला निवेदन दिलेली आहे. कलेक्टर साहेबनी सांगितलं सरकार आता थोडी स्थगित जसा GR आलेलं नाही स्थगित केलेली आहे. परंतु ते स्थगित केलं आमचं मत आहे आम्हाला पण पाठी करा. तर हे जे सगळे घर आहे हे भीतीमुळे जगतात. मनात भीती आहे काय होणार, पोलीस येणार, हे करणार. हे जे सरकारचं नाटक सरकारने हे नाटक बंद करावी
आमच्या गोरगरीब नावावर 7/12 द्यावी आणि PR कार्ड द्या. आम्हाला आता 30 वर्ष होत आले. असं पेरतो वखरतो त्याच्यात बाजरी मूग काही काढतो आणि कधी पैसे दिले तर पेरून देते, नाही दिलं तर पेरून नाही देत. तिथं वखरणार पेरणार पण येऊ देत नाही. आम्ही कुदळ्यानं खंडून आता सध्या पेरेले, पण आता ते काय म्हणते तुम्हाला पोलीस आणू काढून देऊ, इथं राहायचं नाही. कोण म्हणतं असं? हे सरकार किती एकर जमीन तुमची आता? आमची 1.5 एकर आहे. प्रत्येक माणसाची 10-15 लोक आहे. तर ते म्हणते तुम्ही निघून जा. आम्ही लिंबुनीला आले, लिंबुनीला लिंबूला गेले. किती वर्षांनी राहतो हे खोटं नाही. आम्हाला काय आहे लिंबुनी येते. किती वर्षापासून राहता तुम्ही? 10-20 वर्ष होत आली. मला आमच्या आजी सासऱ्यापासून जमीन खात आहे. आम्ही इथं कसं आहे, सासऱ्याची वय आहे 85. माझ्या लग्नाला झालं 70 लग्न झालेले आहे. त्याच्या आधीपासून माझ्या वडिलांनी दिलं ती जमीन पाहूनच दिलेलं आहे. आता पहिल्यांदा आम्हाला काही माहीत नव्हतं की बुवा यांच्या जमिनी आणला आहे की नाही आहे, पण आता जे कधी कधी निघतं की बुवा हे गायरं नाही, तर आम्ही त्या जमिनीवरती आम्हाला काही 7-12 महिन्यात आला नाही. आमच्या या जमिनीवरती पंचनामा झालेला आहे, माझे देखत झालेला आहे. आणि लोक असे सर्वे करायला येते का तलाठी आप्पा ते असे लिहून नेतात, पण आम्ही विहीर खणलेली आहे. 20-25 बकरे आहे, मेंढरं आहे, गाडी बैल आहे, गाय आहे. आणि सासूबाई वारलेले, 2 मुलं, सासऱ्याचे कमीत कमी 15 ते 16 वर्षापासून काम काही करत नाही. आणि मालकाला हार्ट अटॅकचे झटके आलेले 4. किती एकर जमीन तुमची? 5 एकर आहे. 5 एकर. हां. म्हणजे 5 सगळ्या जमीन तुमचं उदरनिर्वाह त्याच्यावरच? हां पूर्ण म्हणजे आम्हाला नोकरी काही नाही आहे. आता आम्हाला 7/12 मिळालाच पाहिजे. मराठा क्रांति मोर्चा और शिव भक्तों की जानिब से मरकज़ी मुमलिकती वज़ीर बराए रेलवे राव साहब दानवे के मकान के रूबरू मजम्मती एहतजाज किया गया और नारेबाजी की गई. शिवाजी महाराजांचं अवमान वारंवार राज्यामध्ये होत आहे. याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरच्या वतीने राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव या निषेध सप्ताह सुरू आहे. राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव. अशामध्ये खरं तर माझ्यासारख्या शिवभक्ताला अशी अपेक्षा होती की सर्व पक्षीय नेते मंडळी एकत्र येऊन तात्काळ भारताचे प्रधानमंत्री, देशाचे राष्ट्रपती व राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी करतील की राज्यपाल राज्याला परवडणारे नाही. परंतु असं न करता प्रत्येक नेता आपापल्या पक्षाच्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी राष्ट्रपतीकडे न जाता राज्यपालाच्या समर्थनात बेताल वक्तव्य करून एका प्रकारे आम्हाला डिवसण्याचा प्रयत्न करताय, राज्यपालाला संरक्षण देण्याचा प्रयत्न करताय. त्या तमाम शिवभक्तांना, त्या सर्व नेते मंडळाला मी या ठिकाणी जाहीरपणे आवाहन करतो, तुम्ही शिवभक्त आहात म्हणून त्या मोठमोठ्या पदावर गेलात. ह्या पदावर जात असताना तुमची नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही तात्काळ भारताचे प्रधानमंत्री, देशाचे राष्ट्रपती यांची भेट घ्यावी, मुख्यमंत्र्यांना आपण कानावर घालावं व तात्काळ राज्यपालाची उचलबांगडी करावी. कशाची वाट बघताय हे देखील आपण या ठिकाणी जाहीर करावं. म्हणून या संपूर्ण घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. व राज्यपाल वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वेगवेगळी गरळ ओकत आहेत. त्या राज्यपाल पदमुक्त व्हावा यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे निषेधाचा सप्ताह ठेवलेला आहे. सप्ताहाचा आज 2रा दिवस आहे. काल आम्ही ढोल बजाव आंदोलन मंत्री महोदयाच्या घरासमोर केलं. आज आम्ही क्रांती चौक येथे स्वाक्षरी मोहीम घेऊन केंद्रीय राज्यमंत्री माननीय रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर सुद्धा आम्ही आक्रोश व्यक्त करत आहोत. और त्यांना आमचा निरोप आहे की तुम्ही तात्काळ पंतप्रधान व राष्ट्रपतीची भेट घेऊन या राज्यपालाला कार्यमुक्त करावं, ही आमची त्यांच्याकडे मागणी आहे. येणारा 7 दिवसाचा सप्ताह आहे. उद्या आम्ही संविधान वाचन क्रांती चौक येथे करणार आहोत. जर येत्या 7 दिवसात राज्यपालाची या ठिकाणी गच्छिती केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन, उग्र आंदोलन करणार आहोत. हा महाराष्ट्र देश ज्यांनी घडवला त्या राष्ट्रपुरुषांबद्दल हेतुपुरस्कर बेताल वक्तव्य हे राजकारणी करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे आमदार, खासदार, मंत्री करत आहेत. अगोदर राज्यपाल, नंतर लोढा, त्रिवेदी आणि काल या राज्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून या महापुरुषांचा अवमान यांनी लावलेला आहे. जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये शिवभक्त जिवंत आहेत तोपर्यंत हा यांचा अवमान सहन करून घेतला जाणार नाही. तात्काळ यांनी बैठक घ्यावी, बैठक बोलवावी आणि त्या बैठकीमध्ये ठराविक मताने पारित करून राष्ट्रपतीकडं तक्रार करावी. यांचे राज्यपाल तात्काळ वापस बोलून घ्यावं आणि यांची हकालपट्टी करावी. जोपर्यंत राज्यपालाची हकालपट्टी होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील बहुजन समाज आणि शिवभक्त आम्ही शांत बसणार नाही. गवर्नर भगत सिंह कोश्यारी के शिवाजी महाराज के ज़िम्मे काबिल एतराज़ बयान की मजम्मत में
दस्तखती मुहिम पर अमल दरामद किया गया। शहर के क्रांति चौक इलाके में लोगों ने दस्तखत करके मुखालिफत दर्ज की। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 8 दिवसापूर्वी जे वक्तव्य केलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, हे महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहून असे जर बेताल वक्तव्य करणार असाल तर त्यांचा आम्ही निषेध नोंदवणार आहोत आणि त्या निषेधाच्या याच्या पार्श्वभूमीवर आम्ही हा निषेध सप्ताह आयोजित केलेला आहे। त्यानुसार आम्ही काल जसं अतुल सावेंच्या घरासमोर ढोलबजाव आंदोलन केलेलं आहे, कारण की या सरकारमधल्या राज्यकर्त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे, कारण की यांनी एवढं बेताल वक्तव्य करून सुद्धा ती त्यांची हकालपट्टी करत नाही, म्हणून आम्ही त्यांना ढोल वाजवून जागे करणार आहोत। तसं काल आम्ही ढोल वाजवून अतुल सावे साहेबांना जागी केलेलं आहे आणि आज आम्ही निषेध स्वाक्षरी मोहीम आयोजित केलेली आहे आणि इथून पुढे अजून तीव्र प्रकारे आंदोलन करणार। या महाराष्ट्राचे राज्यपाल, आम्हाला लाज वाटते त्यांना राज्यपाल म्हणायला, वय त्यांचं झालेलं आहे। वारंवार ते महाराष्ट्राचे महापुरुष सावित्रीबाई फुले असेल, महात्मा फुले असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, छत्रपती शिवराय असेल, यांचा वारंवार अपमान करत आहेत। खालच्या भाषेत, खालच्या दर्जाच्या भाषेत त्यांचा अपमान करत आहेत। त्या विरुद्ध छत्रपती संभाजीनगर येथेमध्ये आम्ही निषेधाचा सप्ताह चालू केलेला आहे कालपासून। काल महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या घरासमोर आम्ही त्यांना झोपेतून उठवलेलं आहे, ढोलबजाव आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांती चौक येथे स्वाक्षरी मोहीम आम्ही घेत आहोत आणि या राज्यपालाला तात्काळ या पदावरून हटवा ही मागणी सर्व शिवभक्तांच्या वतीने आम्ही करत आहोत आणि परत एकदा आम्ही राज्यपालांचा निषेध करतो। ज़िला परिषद औरंगाबाद की जानिब से अवामी बैतुल खला के 307 काम मुकम्मल हो चुके हैं। 180 काम मुकम्मल होने की जानिब गामजन हैं। देहातों और बाज़ारों में बैतुल खला ज़िला परिषद की जानिब से तामीर किए जा रहे हैं। औरंगाबाद ज़िले में सफाई रहे, इसलिए मरकज़ी और रियासती हुकूमतों की जानिब से मुख्तलिफ़ स्कीमों पर अमल दरामद किया जा रहा है। इसके एक हिस्से के तौर पर ज़िला परिषद स्वच्छ भारत मिशन के तहत देहातों में बैतुल खला तामीर करने का प्रोजेक्ट शुरू किया गया। इसमें ज़िले में 487 कामों को मंजूरी दी गई थी, जिसमें से 307 काम मुकम्मल हो गए। ताहम 180 काम मुकम्मल होने की जानिब गामजन है। देही इलाक़ों में कई अफराद रास्तों से गुज़रते हैं, इनके लिए अवामी बैतुल खला तामीर किए गए। इसी तरह से सफाई रखने में मदद हासिल हो रही है। इन कामों के लिए हुकूमत की जानिब से स्वच्छ भारत मिशन के तहत 2,10,000 रुपये, ताहम ग्राम पंचायत के 15वें माली कमीशन से 90,000 रुपये फ़ंड दिया गया। रैयत किसान तंजीम की जानिब से आज डिविज़नल कमिश्नर सुनील केंद्रेकर को मेमोरेंडम दिया गया। गायरन अराजी पर पक्के मकानात तामीर किए गए हैं। सुप्रीम कोर्ट के हुक्म के मुताबिक नाजायज़ कब्ज़ात के मकानात मुनहदिम नहीं किए जाए, ऐसा ही मुतालबा रैयत किसान तंजीम की जानिब से किया गया। आमचे महाराष्ट्र राज्यातील जे गायरनधारक आहे, आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जे गायरांविरोधात निर्णय दिलेला आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि महाराष्ट्र राज्य शासनानं त्याचा पाठपुरावा करून तो नियमित करण्यात यावे गायरानधारकाच्या नावे जमिनी आणि त्यांचे घरं पाडू नये ही आमची रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि मराठवाडा विभागीय सरचिटणीस त्र्यंबक नागरे आणि सुरेश नागरे आमचे समस्त रयत शेतकरी संघटनेची मागणी आहे। उच्च न्यायालय खंडपीठ यांनी जो निर्णय दिला त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि न्यायव्यवस्थेचं स्वागत करणे हे जे तर जनतेचा अधिकार आहे। पण महाराष्ट्र शासनाने शासकीय गायरान जमिनीवरील जे अतिक्रमण आहे हे गोरगरीब, भूमिहीन, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय व गरीब लोक हे तिथे 40-50 वर्षापासून त्या जमिनीवर पक्के घरे करून राहतात। काही जमिनी त्यांच्या ताब्यात आहे, त्यावर ते कष्ट करून शेती पिकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि यांचे जर हे अतिक्रमण काढून घेतले तर यांची गैरसोय होईल, यांचे कुटुंब रस्त्यावर येईल आणि या शेतकरी आणि जे पक्के घरे बांधून राहिले, घरे पडले तर हे रस्त्यावर येईल
आणि त्यांच्यावरचा निवारा हा निघून जाईल यासाठी महाराष्ट्र शासनाने या शेतकरी गायरान अतिक्रमधारकाच्या बाजूने म्हणणे मांडून त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल, त्यांच्या ताब्यातल्या जमिनी त्यांच्या नावावर कशा करण्यात येईल यासाठी शासनाने अतिक्रमधारकाला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे हीच रयत शेतकरी संघटनेची मागणी आहे। खबरों का सिलसिला ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज के चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र। औरंगाबाद में खसरे के मरीजों की तादाद में हो रहा है इजाफा, सरप्लस बच्चों को तदारुकी टीके लगाएं। मराठा क्रांति मोर्चे की जानिब से मरकजी मुमलिकती वजीर राव साहेब दानवे के मकान के रूबरू एहतजाज। और लाल बावटा ज़रई मजदूर तंजीम की जानिब से पैठन गेट से ज़िला कलेक्टर ऑफिस मोर्चा। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।